खूप दे. सर, मला राजकारणामध्ये असं वाटतं एकमेव व्यक्तिमत्व तुम्ही असे आहात की जे महापौर, मग मुख्यमंत्री आणि मग स्पीकर ह्या सर्व लेवल्सला ज्यांनी काम केलेलं आहे. तर ही कामं करत असताना आठवणारा एखादा विरोधी प्रसंग? मी 1975-76 मध्ये मुंबई शहराचा महापौर होतो. एक दिवशी एक बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी सोलापूरची बाई आहे, मुद्दाम मागे तुम्हाला भेटण्यासाठी. अरे बसा बाई, काय काम होतं तुमचं? माझी एक 20-21 वर्षाची मुलगी आहे आणि गेल्या 3 वर्ष तिचं जमवण्याचा मी प्रयत्न करते, पण तिचं काही जमत नाही. तुम्ही या एवढ्या मोठ्या शहराचे महापौर आहात, तर द्या ना तिचं कुठेतरी जमवून. मी म्हटलं, हे काय महापौरांचं काम आहे? आज तुम्ही तिचं जमवून द्या सांगता, उद्या म्हणाल की आपण जोशी आहात ना, मग लग्न पण गाऊन द्या. काय सांगावं त्या बाईला कळे ना. पण महापौर असताना हे जसे अनुभव आले तसेच पण विनोदी प्रसंग मुख्यमंत्री असताना हे अनेक आले. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझी एक सभा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर होती. खूप गर्दी होती नेहमीसारखी, आणि त्या गर्दीमध्ये बाळासाहेबांचं नेहमीसारखं भाषण झालं. काय घटना कामाची, काय कायद्याचा उपयोग. तर ही भारताची घटना, हा कायदा गोरगरिबांना मदत करण्यासाठी उपयोगाचा नसेल तर जाळून टाका. मग ते ऐकताना काही विशेष वाटलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये विधान परिषदेत व्यंकप्पा नावाचा आमदार होता, त्यांनी प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घटनेचा अपमान केला, त्यांनी कायद्याचा अपमान केला, तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत? आता तुम्हीच सांगा, बाळासाहेबांना तुम्ही कारवाई करायचं बोललो असतो तर राहिलो असतो का शिवसेनेत? पण उत्तर तर द्यायला पाहिजे. मी पुन्हा उभा राहिलो आणि त्या सभासदांना सांगितलं की तुम्ही म्हणताय खरं, बाळासाहेब असं बोलूया असं मला समजलं, पण नंतर, कारण ज्यावेळी बाळासाहेब हे बोलत होते त्यावेळी माझ्या बाजूला गोपीनाथ मुंडे होते, त्यांच्याजवळ मी कायदा सुव्यवस्थेची चर्चा करत होतो, म्हणून मला ऐकू झालं नाही. तेव्हापासून त्या विधानसभेत लोक म्हणतात, हा असा एक मुख्यमंत्री ज्याला पाहिजे तेव्हा ऐकायला येतं आणि नको तेव्हा ऐकायला येत नाही. सरांनी मकरंद इतकं छान विनोदी किस्से सांगितले. तुमचा कायम विनोदाचं म्हणजे तुमचा हातखंड आहे, पण आम्हाला तुमच्याकडनं काही सिरियस प्रसंग ऐकायचे आहेत. तुमच्या करिअरच्या बाबतीत किंवा करिअर सुरू झाल्यानंतर त्या स्ट्रगलमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. पण त्याआधी मी चहा घेऊन येतो, कारण अशा गोष्टी चहा बरोबर जरा लाईट होतात. इस्पेशली रेड लेबल चहा बरोबर तर फारच लाईट होतं. आपण पितो आहोत रेड लेबल चहा. या चहाची चवच वेगळी. तर मकरंद, तुमच्या करिअरच्या काळात खुपलेल्या तुम्हाला गोष्टी. पुलंच्या हसवणूकच्या प्रस्तावनेत त्यांनी एक फार छान वाक्य लिहिलं आहे. जन्म आणि मृत्यू या दोहोंच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडे आपण काय करू शकतो. तर माझ्या आमदार निवासातले किस्से स्ट्रगलच्या पिरियड मधले काही फार दुःखद आहेत, परंतु मला ते सांगावेसे वाटत नाही. आम्ही त्यात विनोद साधायचो हे मात्र नक्की. माझा एक राजाभाऊ शेळके नावाचा मित्र आमदार निवासात त्या काळात राहायचा. आता तो माजलगावला मुकादम आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. तेव्हा तो सुरुवातीला आम्ही स्ट्रगल एकत्र करत असो. चर्चगेट ते अंधेरी असा आमचा पास काढलेला असायचा महिन्याचा, आणि तो संपला की पुढे 10-15 दिवस पैसेच नसायचे ना, मग त्याचं फुकट प्रवास करायला लागायचा. मग त्यासाठी आम्ही आयडिया काय करायचो, मग आम्ही दोघं अंधेरी पर्यंत गेलं, अंधेरी स्टेशन जवळ आलं समजा, पार्ल्याच्या पुढे तयारी सुरू करायची. मग ज्याच्याकडे बेल्ट आहे त्यांनी बेल्ट काढायचा. अंधेरी स्टेशनला गाडी थांबली की त्याने बेल्ट काढायचा आणि दुसऱ्याच्या मागे शिव्या देत बाहेर यायचो. अरे रोक तेरी मा का, रोक रोक असं. ते मुंबईत कोणी एकमेकांच्या भानगडीत पडत नाही ना, आणि टीसी सुद्धा घाबरून बाजूला सरकायचे. बाहेर गेलं की बेल्ट लावून पुन्हा आपली निघाली. असं आम्ही
हा खुपणी हा आमचा जो सेगमेंट आहे आता, ह्यामध्ये मला तुम्हाला विचार असं वाटतं, आज ज्यावेळेला शिवसेनेसमोर मनसेसारखा एक पक्ष उभा ठाकलेला आहे, तर अशी अवस्था कधीतरी पुढे होईल असं तुम्हाला त्यावेळेला वाटलं होतं का? आणि ज्यावेळेला आज ही अवस्था तुम्ही बघत आहात त्यावेळेला ते कुठेतरी खुपतं का, वाईट वाटतं का? आपण बरोबर माझ्या मनात असणारी जी खंत आहे ती बोलून दाखवलीत. खरं सांगायचं तर तामिळनाडू असेल किंवा बाजूचं राज्य आंध्र प्रदेश असेल, इथे प्रादेशिक पक्ष एका ठिकाणी 9 महिन्यात आणि एका ठिकाणी 1.5 वर्षामध्ये सत्तेवर आले. पण शिवसेना मात्र एकदाच सत्तेवर आली आणि ती सुद्धा 29 वर्षाच्या स्ट्रगल नंतर. बरोबर. त्याचं कारण एकच आहे की मराठी माणूस हा एकजुटीनं कधी राहत नाही, हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून माझी खंत राहिली. अजूनही मला असं वाटतं की असा दिवस लवकर यावा की सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावं आणि या महाराष्ट्राचं राज्य हे मराठी माणसांचं राज्य व्हावं. म्हणजे शिवसेनेने आणि मनसेने एक यावं का? नाही, तसं काही मला म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच सांगतंय की इतर जे काही लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत, मराठीबद्दल त्यांनाही अभिमान आहे. पण मराठीच्या मुद्द्यावर एकत्र यायचं ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला सर, ही गोष्ट मी आता तुम्हाला टाळ्यांच्या गजरात ऐकायला गेलं नसेल, सरांना मी विचारलं की शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं असं त्यांना वाटतं का? टाळ्यांच्या गजरात कदाचित आपल्यापर्यंत पोहोचले नसेल, पण मी लगेच सांगितलं त्याबद्दल मी बोलत नाहीये. पण ही गोष्ट खरी आहे की लोकांना शिवसेनेमध्ये पडणारी फूट ही अजिबात आवडत नाही. पण आपण परवानगी देत माझी आणखीन एक खंत सांगायची. प्लीज प्लीज. काय खुपतं मला ते सांगतो. तेच मला खुपतं म्हणजे आपला देश स्वतंत्र होऊन 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली, पण अजूनही या देशामध्ये 35% लोक निरक्षर आहेत, एक शब्द घेता येत नाही. मला प्रश्न पडतो की ज्याने राज्य केलं 65 वर्ष, त्यांनी काय केलं? साधं लोकांना शिकायला सुद्धा मिळू नये, निरक्षर राहावं, लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही. आणि याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष हे राज्य करण्यावर राहत नाही, पद टिकवण्यावर राहतं. ही माझ्या मनातली एक खंत आहे आणि माझी व्यथा आहे. मला खुपतं ते हे. मकरंद, पुन्हा तुमच्याकडे येताना की मकरंद अनासपुरे यांचा सुरुवातीचा प्रवास म्हणल्यानंतर आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना जर का काय आठवत असेल तर मांजर सुंबेकर. हो, मांजर सुंबेकरच्या 1-2 ओळी करून दाखवा ना. मांजर सुंबेकर हे एक पात्र, म्हणजे हे पात्र दिलं दासू वैद्यने. त्यांनी एकांकिका लिहिली, देता आधार का करू अंदर, आणि त्यात माझं पात्र होतं मांजर सुंबेकर. तर मांजर सुंबेकर नंतर मी ह्या 4-5 वर्षांच्या आधी महेश मांजरेकरांसाठी एक स्ट्रगलर नावाचा मोनोलॉग लिहिला, तर त्यामध्ये हे मांजर सुंबेकरचं कॅरेक्टर लिहिलं. तर तो म्हणजे अगदी हरफन मौला आहे तो मांजर सुंबेकर. तर तो शिवाजी पार्कच्या मैदानावर व्यायाम करतोय असं सुरुवात होती, आणि मग तो व्यायाम करता करता त्याला एक जण दिसतो, जो म्हणतो, ए भैया इधर काय को बैठे रहे, हगने को? मैदान क्या इसलिए बनाई जाती का? मैदान में खिलाड़ी बनाते मालूम है ना? तुम लोग आके यहाँ पे ऐसी घान करती, फिर हमारी खिलाड़ियों को आदत पड़ जाती ना उसकी. खेल के मैदान में आइन टाइम पे हकते फिर वो. फिर इधर बम्बई की बना पहचाना कि मेरे को? हाँ, मैं दत्तू मांजर सुंबेकर. मांजर सुंबा मालूम नहीं, और फिर क्या घंटे मालूम है? और पूना जाने वाली एसटी हो के मुंबई जाने वाली मांजर सुंबेकर रुकती. चाय बहुत जबरदस्त मिलती है हमारे यहाँ. जाकिर हुसैन साहब ने कभी पी तो तबला छोड़ के वायलिन बजाने लग जाएंगे हो. अब जैसे मैं निकला बम्बई से, मेरे उस्ताद हरिभाऊ पाडल सिंगीकर ने बताया था, दत्या मुंबई में जाएगा तो 3 बातों की आदत कर ले. एक पसीने की, पसीना बहुत है यार यहाँ पे, एक पसीने की, और दूसरी भीड़ की, और तीसरी पाव की. सही बात है ना उनकी. वड़े के साथ क्या तो पाव, भजी के साथ पाव, आमलेट के साथ पाव, बायदा के साथ पाव, भुर्जी के साथ पाव, अब भाजी के साथ पाव. मैं तो परेशान हो गया. हमारे पूला देशपांडे साहब ने सही कहा है, बम्बई के कौवे सवेरे सवेरे काव काव करते और बम्बई के लोग सवेरे सवेरे पाव पाव करते. नहीं, मेरी फैमिली हिस्ट्री बहुत बड़ी है. वो डेली सोप है, तेरे को टेली फिल्म बना के सुनाता हूँ मैं. कैसा है, हमारे घर में 5 भावंड हम है ना, हम 5 को हमारी माँ प्यार से पांडव बुलाती है. कैसा है, हमारे बाप को हर रोज के पाव शेर को होना बोले तो होला. उसके सिवा जमता नहीं था ना. ड्राई डे के दिन लफड़ा होता था ना, लेकिन फिर नतीजा हम 5 भाई. उसके बाद माँ ने घर पे स्टॉक रखना शुरू किया, नहीं तो हम पांडव के कौरव बन जाते थे पूरे. है ना. तो एक दिन मैंने घर में बोल दिया, अब यहाँ का स्ट्रगल खत्म, आप बम्बई जाऊंगा सुपरस्टार बनने के लिए. तो मेरा बाप ने बोला, अबे गधे,
उधर जाके क्या करेगा? तो माँ चूल्हे पे खाना पका रही थी, उसके हाथ में फूकनी थी, उसने अगर मारी होती तो यहाँ खोक पड़ी होती मेरे. वो बोली तुला कशाला जायचं मोड देती था, चड्डे घातलेले पोरींच्या मागे पळायला. बाप ने कहा अभी येड़े, तेरे को यहाँ शादी बना डालता, 2 एकड़ खेत है अपना, वहाँ नीम के झाड़ के पीछे बैठ, तेरी बीबी को लेकर भागता. मैंने बोला आपने अभी दुनिया नहीं देखी. तो उन्होंने कहा तुझे तो दिखाई है. मैंने कहा आपकी वजह से मैं ऐसे दिखता हूँ. लोगों के घर में जहाँ बोरन मीठा की बाटलें मिलती है, हमारे यहाँ सिर्फ दारू की. आपकी वजह से मैं खाते पीते घर का नहीं लगता, सिर्फ पीते घर का लगता हूँ. आपने मेरी तरफ ध्यान दिया होता तो मैं अनिल कपूर हो जाता था. आपकी वजह से तुषार कपूर हो गया. बाद में बाप ने कुछ नहीं कहा. जब मैं मुंबई निकला तो बाप ने 500 की नोट दे दी और कहा संभाल के रखना. मैंने कहा फिर दी काय को है? तो बाप ने बोला अबे गधे, बंबई में आधे से ज्यादा भिखारी घर वापिस आने के लिए पैसा नहीं इसलिए है.